नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण राज्यसेवा 2021 मध्ये जनरल सायन्सवर जे प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आज त्यांचे आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन कव्हर करणार आहोत। पण त्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे, ती म्हणजे आकार फाउंडेशनद्वारे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू होत आहे 8 जानेवारी पासून। ही बॅच स्पेसिफिकली राजपत्रित सेवा संयुक्त जी पूर्व परीक्षा म्हणजे आपण राज्यसेवा म्हणतो, पण आता ती सगळी कंबाईन होणार आहे, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यांची प्री सुद्धा सोबत होणार आहे आणि त्याला आता संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतात। तर यासाठी ही बॅच आहे ती स्पेसिफिकली प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये प्रीचे जे 2 पेपर्स आहेत GS1 आणि GS2 ते स्पेसिफिकली कव्हर केले जाणार आहे। प्रत्येक विषयासाठी तुम्हाला बघता येईल की प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे आणि फीज अगदी नॉमिनल आहे, फक्त 6000 काय ते तुम्हाला अख्खी बॅच मिळत आहे। प्री फोकस बॅच आहे। कॉन्टॅक्ट नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून या बॅच बद्दलची माहिती मिळवता येईल। चला मग आता लगेच चालू करूया की 2021 जे सायन्सचे प्रश्न होते ते कसे विचारले होते, न्यूमरिकल्स किती आहेत, काय आहेत, सगळं आपल्याला इथून पाहायला मिळणार आहे आणि थोडंफार आपल्याला ॲनालिसिस इथून मुख्यतः शिकायचं आहे। उत्तर तर हे आपल्याला लगेच मिळून जातात, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा मेन यूज आहे तो कशासाठी तर ॲनालिसिस, की नेमका कसा ट्रेंड आता चेंज होत आहे आणि कसा काय बदल होत आहे, काय कसं आपल्याला आपला जो अभ्यास करण्याची शैली आहे, पद्धत आहे ती बदलायची आहे, हे आपल्याला या प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून समजत असतं। ठीक आहे, कशावर जास्त फोकस करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींना आपल्याला इथून समजत असतात। ठीक आहे, तर हा पेपर आहे कधीचा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, जो पेपर झाला होता कधी तर 23 जानेवारी 2022। कोविडचा पिरियड होता, त्यामुळे 21चा पेपर हा 22 मध्ये झालेला होता। हां बघा, पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, अगदी सोपा प्रश्न होता। खालील विधाने पहा। अणु हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो। अणु म्हणजे काय तर ॲटम। ॲटमचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो, ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात। हे पॉझिटिव्हली चार्ज असतात, न्यूट्रॉनवर कोणतेही चार्ज राहत नाही आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय तर ते काही ऑर्बिटमध्ये ऑर्बिटमध्ये फिरत असतात आणि इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो तो असतो निगेटिव्ह। मग आता यामुळे काय होतात की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे पूर्ण जो ॲटम आहे हा कसा असतो तर विद्युत प्रवाह दृष्ट्या उदासीन म्हणजेच काय तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल होत असतो। केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार म्हणजे या इलेक्ट्रॉनचा जो निगेटिव्हली चार्ज आहे ऋण विद्युत प्रभार व केंद्रकावरील ऋण प्रभार समान असतो। आता या केंद्रकावर ऋण प्रभार नाही आहे, इथं काय तर इथं धन आहे, कारण प्रोटॉन आहे, हा तर न्यूट्रल आहे, त्यामुळे इथं हा जो सेंटेन्स आहे हा वर्ड आहे हा चुकलेला आहे आणि म्हणून आन्सर काय येणार तर पहिला सेंटेन्स बरोबर आहे पण दुसरा काय तर हा चुकीचा आहे। केमिस्ट्रीचा अगदी बेसिक प्रश्न आहे, जो ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे त्याशी रिलेटेड प्रश्न आहे, अगदी बेसिक प्रश्न होता हा, हे माहितीच असायला पाहिजे। नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे, जर पाण्याची घनता 1000 kg/m³ आणि तांब्याची घनता 8.9 × 10³ kg/m³ असेल तर तांब्याची तुम्हाला सापेक्ष घनता म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची। आता कोणत्याही पदार्थाची जर रिलेटिव्ह डेन्सिटी जर काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण रिलेटिव्ह डेन्सिटी काढायचं आहे, रिलेटिव्ह म्हणजे काय तर कोणातर सोबत रिलेट करायचं आहे आणि पाण्याची डेन्सिटी ही 1 असते, त्यामुळे म्हणजे जे SI युनिटमध्ये ती किती असते तर 1 असते आणि म्हणून मग अशा वेळेस जी रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला कोणत्याही पदार्थाची काढायची ती पाण्यासोबत कंपेअर केलं जातं। कोणासोबत कंपेअर करायचंय तर पाण्यासोबत, म्हणजे इथं काय असणार तर त्या पदार्थाची डेन्सिटी असणार म्हणजे पदार्थाची घनता असणार, पदार्थाची घनता असेल आणि या ठिकाणी काय असेल तर पाण्याची घनता असणार आहे, पाण्याची घनता असणार आहे ना। मग आता इथं जर आपण जर ठेवलं तर बघा पदार्थ म्हणजे कोण आहे, इथं तांबा आहे, तांब्याची घनता 8.9 × 10³ है ना, युनिट सध्या इथं लिहित नाही मी, आणि पाण्याची घनता 1000 ला मी 10³ लिहून घेतोय है ना। आता हे कॅन्सल केलं तर आन्सर काय ना तर 8.9 है ना। मग इथं 2 प्रश्नांमध्ये दिसतंय आपल्याला 8.9 आहे, इथं पण आहे ना। मग आता या दोनपैकी येणार काय तर ज्या ठिकाणी रिलेटिव्ह वर्ड आला, बघा परत तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतोय की ज्या ठिकाणी रिलेटिव्ह वर्ड आला त्या ठिकाणी युनिट येत नाही, कारण युनिट तर इथं कॅन्सल होणार वर आणि खाली, त्यामुळे येणार काय फक्त 8.9, आन्सर येणार फर्स्ट ऑप्शन योग्य आहे। लक्षात ठेवा फक्त रिलेटिव्ह वर्ड आला, मग ते डेन्सिटी असू द्या किंवा दुसरं कोणतीही क्वांटिटी असेल, रिलेटिव्ह वर्ड आला तर युनिट येणार नाही। नेक्स्ट पुढचा जो प्रश्न होता काय होता, परत एक न्यूमरिकल आहे बघा, फिजिक्सचा, लाईट टॉपिकशी रिलेटेड आहे। जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर/सेकंद वेगाने जात असताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग किती आहे 1.25 × 10⁸ मीटर/सेकंद होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक, ज्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हटलं जातं, तो काढायचा आपल्याला। दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम।
तर मग यासाठी काय आहे बघा, हा टॉपिक कसाचा आहे, लाईट मधला जो रिफ्रॅक्शन आहे. रिफ्रॅक्शन म्हणजे काय की ज्या वेळेस लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातं तर त्यावेळेस तो आपला मार्ग बदलतो. साधा सोपं एक्झाम्पल तुम्हाला कन्सिडर करता येईल की एक काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं, तर तुम्हाला एक पेन्सिल आहे ती टाकून बघा, ती जर बाहेरून जर बघितलं ते थोडीशी बेंड पाहायला झालेली मिळते, राईट. हा कॉन्सेप्ट किंवा हा जो अप्लिकेशन आहे कशाचा आहे, तर तो आहे रिफ्रॅक्शनचा आहे. असे बरेच एक्झाम्पल मिळतील आणि आयोगाने पण यावर या रिफ्रॅक्शनवर अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले, तर तुम्हाला तो कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे तर त्या फॉर्म्युला काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. दुसऱ्या माध्यमात, दुसरा माध्यम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जात आहे लाईट रे, त्याला म्हणतात दुसरा माध्यम. काय, पहिल्या माधील प्रकाशाचा वेग आणि काय तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. मग आता इथं डायरेक्ट लगेच व्हॅल्यू ठेवून घेऊ आपण. बघा, पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग किती आहे, तर तो 2 × 10⁸. युनिट दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत त्यामुळे काही चेंज करायची गरज नाही. 25 × 10⁸ है ना. परत या ठिकाणी आणि या ठिकाणी युनिट सारखेच आहे, कॅन्सल होईल, त्यामुळे अपवर्तनांकाला युनिट राहणार नाही. हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता इथं कॅन्सल करतोय मी 10⁸ दोन्ही ठिकाणी है ना. आता दोन भागाकारामध्ये 1.25 जर केलं तर आन्सर याचं येतं किती, तर 1.6. त्यामुळे आन्सर येणार काय, तर 1.6 थर्ड ऑप्शन आहे, तो आन्सर असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, काय आहे हा रिफ्रॅक्शन, त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स न्यूमेरिकल विचारलेला आहे. लाईट टॉपिक फिजिक्स मधला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मोठा टॉपिक आहे. जसं बायोलॉजीमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट टॉपिक, फिजिक्समध्ये लाईट आणि टॉपिक जो इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे. तर हा टॉपिक करायचा आहे, दरवर्षी प्रश्न असतो यावर सुद्धा. नेक्स्ट, दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्या वेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला रिकामी जागा म्हणतात. आता जनरली याला ज्यावेळेस दोन वस्तू एकमेकांवर घासतात आणि त्यामध्ये आपण जनरली काय करतो, अशा वेळेस जसं गाडी आहे किंवा एखादी शटर आहे, कोणती वस्तू असेल घासत असेल त्यामध्ये आपल्याला काय करतो, आपण वंगण टाकतो किंवा ऑइलिंग करतो है ना. तर यावेळेस काय होतं, त्या दोन लेअरमध्ये काय तर एक फिल्म तयार होते त्या ऑइलची किंवा लेअरची, त्यामुळे याला फिल्म फ्रिक्शन म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, तर फिल्म फ्रिक्शन म्हणतात, आवरण घर्षण म्हणतात. पण आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. लक्षात घ्या, आयोगाने हा प्रश्न काय तर कॅन्सल केला हे लक्षात ठेवा. पण जनरली जर तुम्हाला अजून परत असाच जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं काय की जर मारायचे आन्सर्स मार्क करायचे तर फिल्म फ्रिक्शन मार्क करा. आयोगाने लक्षात घ्या की हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट, एका माणसाला 25 किलो, अगेन एक न्यूमेरिकल आहे फिजिक्स रिलेटेड, 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागत आहेत. बघा, 25 किलो वजनाची बॅग आहे म्हणजे मास दिलेला आहे 5 मीटर, म्हणजेच काय तर डिस्टन्स किंवा हाईट वर घेऊन जायचं आहे ना, 5 मीटर वर घेऊन जायचंय आणि टाइम दिलेला आहे 30 सेकंद लागत आहे. तर त्या माणसाने वापरलेली शक्ती काढायची म्हणजे काय तर पॉवर काढायची आहे. काय काढायचं तर पॉवरचा फॉर्म्युला काय, पॉवर म्हणजे काय बेसिकली की आपण किती वेळामध्ये किती कार्य करतो, म्हणजे वर्क अपॉन टाइम म्हणजेच काय तर पॉवर आहे. आता इथं आपल्याला वर्क तर दिलेलं नाही आहे, वर्क दिलेलं नाही आहे. बघा, पी चा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, वर्क अपॉन टाइम म्हणजे कार्य भागाकारामध्ये वेळ आपल्याला दिलेली ऑलरेडी 30 सेकंद आहे, तो त्याचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे आपल्याला है ना. फक्त वर्क कसं काढायचं आहे, तर वर्क म्हणजे काय की ऍक्च्युली फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ज्यावेळेस आपण धक्का देऊन किंवा फोर्स लावून काय तर एखादी कार्य करतो म्हणजे वस्तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे त्यावेळेस कार्य झालं असं समजतात. मग आता इथं आपल्याला असं लिहिता येईल की फोर्स इनटू काय तर डिस्प्लेसमेंट है ना, इनटू डिस्प्लेसमेंट. आता परत इथं फोर्सचा फॉर्म्युला ठेवतोय मी, फोर्स म्हणजे काय तर m × g है ना, फोर्स म्हणजे काय मास इनटू ऍक्सेलरेशन. इथं आपण ऍक्सेलरेशन कुठं वर घेऊन जातोय त्यामुळे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे त्यामुळे आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन लिहिलं. आणि डिस्टन्स काय की उंचीवर घेऊन जातोय 30, तोच डिस्टन्स झाला त्यामुळे h है ना डिवायडेड बाय t येणार. आता व्हॅल्यू ठेवून घेऊ, आता सगळंच आपल्याकडे आहे है ना. m म्हणजेच काय तर बघा किती दिलेलं आहे 25 आहे. g ची व्हॅल्यू तुम्हाला स्मॉल g ची व्हॅल्यू माहित असेल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते आणि हाईट किती आहे तर 5 आहे है ना, डिवायडेड बाय किती आहे तर 30, डिवायडेड बाय काय आहे तर 30. आता जर आपण भाग दिला तर बघा कुठं कुठं भाग जातोय, इथं भाग दिला तर हा 6 येणार, 5चा भाग दिला तर 25 गुणाकारामध्ये 9.8 डिवायडेड बाय किती आहे तर 6. इथं परत 2चा भाग जाईलच, इथं 3 येणार, इथं 2चा भाग दिला तर 4.9 येईल, 4.9. हा गुणाकार करून घेऊ आपण. बघा किती येणार, पॉवर इज इक्वल टू 25 गुणाकारामध्ये 4.9, 25 9 225 होतात, त्याचे 5 लिहितो, हातचे येणार 22, 25 × 100 आणि 22 122. भागाकारामध्ये किती येणार तर हे 3 येणार. आता बघा 3 ने पूर्ण भाग जातो का, जाणार नाही इथं. ठीक आहे, भाग देऊ आपण, 3चा भाग दिला तर 4 × 3 = 12, शून्य उरतील, त्यानंतर हे 2 घेतलेत मी, इथं भाग जात नाही त्यामुळे शून्याचा भाग दिला है ना. पॉइंट देतोय, सॉरी हा इथं एक पॉइंट आहे, हा पॉइंट इथं आपल्याला द्यावा लागेल म्हणजे 122.5 येणार. हा आता इथं काय तर पॉइंट येणार. आता राहिले काय तर वरून आपल्याला 5 घ्यावे लागणार,
आता 25 ला जर 3 ने भाग दिलं तर 8 त्रिक 24 होणार है ना. त्यानंतर 24 जर मायनस केला आपण तर 1 उरेल आणि एक शून्य दिलं घेतलं तर 3 त्रिक 9 होणार, राईट. म्हणजे आन्सर आलं काय तर 40.83 वॅट है ना. कारण पॉवरचं युनिट काय तर तो वॅट आहे, त्यामुळे आन्सर येणार काय तर सेकंड ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. तर पॉवर तुम्हाला या पद्धतीने काढायचं आहे. लक्षात घ्या, हा एक फॉर्म्युला आहे किंवा मग हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे पॉवरचा, हा ठेवा आणि तो पण. ठीक आहे, कोणतं पण एक विचारलं जाणार. नेक्स्ट परत एक न्यूमरिकल आहे. कशाशी रिलेटेड आहे? लाईटशी रिलेटेडच आहे. लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर बघा, पृथ्वीवरून चंद्राकडे सोडायचं आहे. लेट्स से की हे सपोज पृथ्वी आहे, अर्थ आहे आणि इथं काय तर हा असा चंद्र आहे, मून है ना. चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून म्हणजे असं लेझर किरण गेलं, पृष्ठभागापासून परावर्तित झालं म्हणजे हा गेलंय आणि परावर्तित होऊन काय तर रिटर्न आले होऊन पृथ्वीवर परत येण्यास, हा पूर्ण जाण्या आणि येण्यास किती वेळ लागत आहे तर 2.56 सेकंद लागत आहे. पूर्ण झालं, गेलं आणि आलं है ना. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या काढायची आहे. म्हणजेच काय, हा फिरत आहे असा पृथ्वीभोवती है ना. याची त्रिज्या म्हणजे काय तर हाच डिस्टन्स झाला आणि हाच डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. हाच डिस्टन्स काय तर आपल्याला काढायचं आहे. आता इथं फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? अगदी सोपी आहे. तो म्हणजे काय तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि आपल्याला काढायचा आहे डिस्टन्स म्हणजे स्पीड आणि टाइमचा गुणाकार करावा लागेल. टाइम ऑलरेडी दिलेला आहे आणि स्पीड कशाचा? लेझर किरणचा स्पीड किती? जो स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम असतो तोच काय तर लेझरचा असणार आहे. कारण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्या सगळ्यांचा व्हॅक्यूम मध्ये जो स्पीड असतो तो किती आहे तर 3 × 10⁸ है ना. त्यामुळे हा स्पीड झाला आणि टाइम किती दिले आपल्याला तर 2.56 आणि हा काय झाला तर डिस्टन्स झाला आपला. हा झालाय आपला डिस्टन्स. आता बघा की हा जो डिस्टन्स आहे हा कशाचा आहे? हा 2.56 जो टाइम होता हा जायचा आणि यायचा होता ना, त्यामुळे डिस्टन्स पण आपल्याला जायचा आणि यायचा मिळाला. पण आपल्याला फक्त एवढंच डिस्टन्स पाहिजे म्हणजे हा जो अंतर असणार आहे याला 2 ने भाग देऊ आपण म्हणजे फायनल आन्सर मिळेल. किंवा यालाच आधी अर्ध करून घ्या आणि तिथं ठेवा तरी पण चालेल है ना. मग आता इथं जर आपण भाग दिलं किती येणार तर हा 1.28 येणार. आता 1.28 × 3 करा बघा, डिस्टन्स इज इक्वल टू किती येणार तर हा 3 ने गुणाकार करतो 1.38 ला, 8 त्रिक 24 चे 4 हे 10⁸ हे तसंच येणार. 8 त्रिक 24 चे 4 हातचे 2, 3 दुने 6 आणि 2 8 पॉइंट 3 1 3 3.84 × 10⁸ मीटर. कोणता पर्याय आहे तर चौथा पर्याय दिलेला आहे. तो काय असेल तर तो योग्य असणार आहे. बघा सेम कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला सोनार मध्ये सुद्धा यूज करावा लागतो. सोनार मध्ये सुद्धा काय तर यूज करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर इको म्हणजे जो ज्याला प्रतिध्वनी म्हणतात त्यामध्ये सुद्धा काहीतरी यूज करतात. आणि हा एक प्रश्न आहे जो विचारला आयोग आणि न्यूमरिकल, हा एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल किंवा आवरण नसते? बघा पेशी हा पहिला टॉपिक आहे, अगदी सोपा आणि बेसिक टॉपिक आहे बायोलॉजी मधला. याच्यामध्ये पेशी जी असते, पेशी भोवती काय असतात तर पेशीभोवती एक आवरण असतं ज्याला सेल वॉल म्हणतात, जे फक्त प्लांट सेल मध्ये असतं. याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. इथं सायटोप्लाझम असतो जो जेलीसारखा पदार्थ असतो आणि याच्यामध्ये काय असतात तर हे असे सेल ऑर्गन्स काय तर असे विखुरलेले असतात. आता या सगळ्या सेल ऑर्गनल भोवती काय असते तर एक लेअर असते, सिंगल लेअर किंवा डबल लेअर असतात, सिंगल किंवा डबल लेअर असतात. आणि या सगळ्यांमध्ये या सेल ऑर्गनमध्ये कोण कोण येतात तर क्लोरोप्लास्ट पण येतात जो प्लास्टिडचा एक प्रकार आहे, मायटोकॉन्ड्रिया पण येतो आणि लायझोझोम पण येतो. म्हणून काय असतात तर या सगळ्यांमध्येच काय असेल तर मेम्ब्रेन असणार आहे, पटल असणार आहे. राहिलं काय तर फक्त रायबोझोम राहिलं ज्याच्या भोवती काय तर आवरण राहणार नाही. रायबोझोम ज्या ज्या ठिकाणी असतात हे कण असतात, रायबोझोमचे कण ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी काय असेल तर प्रोटीनची निर्मिती केली जाते सेलच्या आतमध्ये. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय असणार तर रायबोझोम येणार आहे. नेक्स्ट, इकोलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधण्यात आला? इकोलॉजी अगदी सोपा प्रश्न आहे. इकोलॉजी म्हणजेच काय की सजीव आणि त्याच्या आजूबाजूचा जो एन्व्हायरमेंट आहे याचा जो अभ्यास केला जातो त्या स्टडीला इकोलॉजी म्हणतात. आणि हा कोणी सांगितला होता तर अर्नस्ट हेनरिच हॅकेल या सायंटिस्टने सांगितलेला होता. नेक्स्ट, युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य डीएनए संबंधित खालील विधानांचा विचार करायचा आहे आपल्याला. बघा युकॅरियोटिक सेल किंवा युकॅरियोटिक पेशी कशाला म्हणतात?
युकॅरियोटिक पेशी म्हणजेच काय की जे प्रॉपर डेव्हलप झालेली आहे, जसं मी आताच मागच्या प्रश्नात सांगितलं की प्रत्येक ऑर्गनल भोवती काय तर मेम्ब्रेन आहे, असं जर असेल तर त्याला युकॅरियोटिक म्हणतात. आणि तसं जर नसेल तर त्याला प्रोकॅरियोटिक म्हटलं जातं. त्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक, जे फक्त बॅक्टेरियामध्ये सापडतात आणि बाकीचे सगळे सजीव जे आहेत, इव्हन आपण सुद्धा किंवा प्लांट जरी असेल तर त्यामध्ये काय सापडतात तर युकॅरियोटिक सेल सापडतात. तर सेलचे लक्षात ठेवा पेशींचे दोन प्रकार पडतात, युकॅरियोटिक आणि काय तर प्रोकॅरियोटिक. आता युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन, बघा काय दिले प्रश्न, युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य डीएनए है ना, डीएनए असतो, सोबत हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात. म्हणजेच काय तर युकॅरियोटिक पेशीमध्ये काय असतं तर हिस्टोन लघु प्रथिने संयुक्त असतात. राईट, इंग्लिशमध्ये थोडंसं एकदा वाचून घेऊ म्हणजे चांगलं समजेल आपल्याला की हिस्टोन आर अ स्मॉल प्रोटीन्स. हे काय तर हा प्रोटीनचा प्रकार आहे असोसिएटेड विथ क्रोमोझोमल डीएनए ऑफ युकॅरियोटिक सेल है ना. म्हणजे काय तर डीएनए सोबत काय काय असतं तर हिस्टोन हा प्रोटीन असतं, जो काय तर अगदी योग्य आहे. नेक्स्ट काय, दीज प्रोटीन्स आर रिच इन द बेसिक अमायनो ऍसिड्स अर्जेनाइन आणि काय तर लायझिन. हा सुद्धा सेंटेन्स काय तर याचा इथं बरोबर आहे. पण याच्यामध्ये म्हणजेच काय तर बघा की डीएनए मध्ये असतो काय तर हे हिस्टोन्स असतात, जे प्रोटीनचा एक प्रकार आहे, आणि त्या हिस्टोन मध्ये असतात काय तर हे अमायनो ऍसिड्स असतात. कोणते अमायनो ऍसिड्स असतात, अर्जेनाइन आणि लायझिन हे असतात. पण त्याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन राहत नाही, त्यामध्ये ट्रिप्टोफॅन राहत नाही. आणि म्हणून इथं काय लिहिले, दिस प्रोटीन लॅक ट्रिप्टोफॅन. हा सुद्धा कशाचा प्रकार आहे तर हा अमायनो ऍसिडचा प्रकार आहे, अमायनो ऍसिडचा प्रकार आहे. त्यामुळे तीनही सेंटेन्स काय तर बरोबर आहेत. त्यामुळे आन्सर येणार काय तर याचं सेकंड. ऑल ऑफ द अबोव थ्री स्टेटमेंट्स, ऑल द अबोव थ्री स्टेटमेंट्स आर करेक्ट. वरील सर्व जे आहेत, वरील सर्व तीनही विधाने काय तर बरोबर आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही है ना. बघा आता याच्यामध्ये रेस्पिरेशन जर असेल तर यामध्ये दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. एक आहे काय तर बेसिक रेस्पिरेशनचा कॉन्सेप्ट आणि दुसरा भाग आहे काय तर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. आणि याच्यामध्ये जर आपण जर थोडंसं नोटीस केलं तर बेसिक रेस्पिरेशनवर आयोगाने प्रश्न जास्त विचारलेत किंवा रिसेंट पिरियडमध्ये त्यावर जास्त विचारले जातात. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमवर प्रश्नांची संख्या सध्या कमी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी छोटासा टॉपिक आहे, म्हणजे आपण श्वास घेतो आणि कसा तो बाहेर निघतो एवढंच फक्त अभ्यास करायचे, त्याच्यावर प्रश्न फार कमी विचार. पण बेसिक आहे काय की रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, त्याचे कोणते दोन प्रकार आहेत, एरोबिक आणि ॲनएरोबिक. हे दोन प्रकार आपल्याला जास्त डिटेल शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर एरोबिक आणि किंवा जी पूर्ण रेस्पिरेशन त्यामध्ये काय होतं तर बघा की ग्लुकोजचं कन्व्हर्जन किंवा ग्लुकोज पासून शेवटी आपल्याला काय तर एनर्जी पाहिजे. तर ग्लुकोज पासून सगळ्यात आधी काय होतं तर पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड तयार होतं, ज्या प्रोसेसला ग्लायकोलिसिस म्हणतात. आता रेस्पिरेशन मध्ये जर ऑक्सिजन मिळत असेल तर त्याला म्हणायचं काय तर एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. ऑक्सिजन जर ऍड होत असेल, ऑक्सिजन असेल किंवा ऑक्सिजन शिवाय होत नसेल ते रेस्पिरेशन, त्याला म्हणतात काय तर एरोबिक रेस्पिरेशन. आणि त्यावेळेस फायनल हे प्रोडक्ट्स म्हणतात CO2 आणि H2O. आणि परत मग आता या पायरुवेटचं कन्व्हर्जन होणार CO2 आणि H2O मध्ये. त्यामध्ये मग दोन प्रोसेस आहेत, जसं या ठिकाणी ग्लायकोलिसिस होतं, इथं क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे. यांना अजून दुसरे नाव आहे, क्रेब सायकलला अजून नाव आहे काय तर ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनला आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन हे नाव आहेत है ना. पण जर ऑक्सिजन जर मिळत नाही म्हणजे O2 जर नॉट प्रेझेंट आहे म्हणजे ऑब्सेंट आहे, तर अशा वेळेस काय होणार तर त्यावेळेस फर्मेंटेशन आहे. मग दोन पदार्थ तयार होऊ शकतात, एक आहे लॅक्टिक ऍसिड आणि दुसरा आहे इथेनॉल आणि CO2. लॅक्टिक ऍसिड कधी आहे, ज्यावेळेस O2 ची कमतरता आहे आणि कम्प्लिटली जर ऑब्सेंट असेल तर अशा वेळेस काय आहे तर मग इथेनॉल तयार होणार आहे. आणि प्रोसेस लक्षात ठेवायचे तुम्हाला फर्मेंटेशन. इथं आपल्याला काय विचारलंय बघा, कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाहीत. मला सांगा इथं कॅल्विन सायकल कुठेतरी दिसते का, कुठेतरी दिसते का, कुठंच नाहीये. त्यामुळे आन्सर काय येणार तर कॅल्विन सायकल आहे. बाकीचे सगळे इन्व्हॉल्ड आहेत. जसं बघा सिट्रिक ऍसिड सायकल आहे ऑलरेडी. सायट्रिक ऍसिड सायकल ज्याला क्रेब सायकललाच काय म्हणतात तर सायट्रिक ऍसिड सायकल म्हटल्या जातं. त्यामुळे हा आहे. ग्लायकोलिसिस ऑलरेडी आहेच है ना. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन तो पण आहेच. त्यामुळे कोणतं इन्व्हॉल्व नाही आहे तर कॅल्विन सायकल आहे, ते रेस्पिरेशन मध्ये इन्व्हॉल्व नाही. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHO ने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिल्या आहेत आणि त्या पोलिओ बद्दलचे 4 सेंटेन्स दिलेले आहेत. हा प्रश्न सुद्धा आयोगाने कॅन्सल केले. थोडीफार पोलिओ बद्दलची माहिती मी इथे दिलेला आहे बघा. काय आहे पहिला जो सेंटेन्स, हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो. हा विषाणूजन्य तर आहे पण हा DNA नाही आहे. हा कोणता आहे तर हा RNA व्हायरस आहे. त्या व्हायरसचं नाव काय तर एंटेरो व्हायरस. लक्षात ठेवायचे, पोलिओ फार इम्पॉर्टंट आहे कारण अजूनही तुम्ही बघत असता आता तर कशामधून इरॅडिकेट झालेला आहे भारतामधून, पण तरी पण अजूनही आपण बघतो की त्याचं प्रमोशन किंवा जो अवेअरनेस आहे ते कंटिन्यू चालू आहे. 2 बूंद जिंदगी के
अमिताभ बच्चनची ऍड तुम्हाला कदाचित आठवत असेल है ना. तर अजूनही इरॅडिकेट तर झाले, पण अजूनही काय तर तो प्रमोशन चालूच आहे. हा विषाणूजन्य आजार आहे, पण तो DNA नाही, तो RNA व्हायरस आहे. पोलिओ मायलेटिसला सर्वसाधारण पोलिओ म्हणतात, हा बरोबर आहे. याला दुसरं नाव काय तर पोलिओ मायलेटिस है ना. तर त्यामुळे हा सेंटेन्स तर काय तर बरोबर आहे. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. हो, 1995 हा सुद्धा काय तर बरोबर आहे. 1995 पासून काय तर हा सुरू झालेला आहे. म्हणून म्हणतोय की हा जो पोलिओ लसीकरण कार्यक्रम आहे याच्याबद्दलची अजून डिटेल माहिती तुम्हाला काढायची आहे. आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झालेले आहे, हा पण पॉईंट इथं दिलेला आहे. आपण जे 2 बूंद जिंदगी म्हणतो ना, आणि जी वॅक्सिन घेतो ते जे 2 बूंद आहे ती वॅक्सिन कोणती आहे तर लक्षात ठेवा की सॅबिन वॅक्सिन आहे. आणि अजून एक पोलिओची वॅक्सिन आहे, साल्क वॅक्सिन आहे, जे इंजेक्शन थ्रू दिली जाते ती आहे साल्क वॅक्सिन. पण भारतामध्ये ओरली दिली जाते ती म्हणजेच कोणती तर सॅबिन वॅक्सिन आहे. सॅबिन वॅक्सिन ओरली आहे, इंजेक्शन थ्रू कोणती आहे तर साल्क वॅक्सिन आहे. अजून थोडीफार माहिती पोलिओबद्दल इथे दिलेलं आहे मी, राईट. म्हणजे इथं आन्सर काय पाहिजे होतं आपल्याला की BCD हे 3 बरोबर पाहिजे होते. कोणते बरोबर आहे ते काढायचे, पण असा BCD वाला कोणताही पर्याय नाही आहे. आणि म्हणून आयोगाने काय केलं तर हा प्रश्न आहे कॅन्सल केलेला होता. ठीक आहे, पण इथून आपल्याला पोलिओबद्दलची माहिती थोडीफार मिळालेली आहे आणि थोडी अजून माहिती तुम्हाला काढायची आहे. पोलिओ लसीकरण कार्यक्रम आहे त्याची पण माहिती काढायची आहे. नेक्स्ट, मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस स्त्रावतात. आता हा डायजेस्टिव्ह सिस्टमचा प्रश्न आहे बायोलॉजी मधला, राईट. बायोलॉजी मधले डायजेस्टिव्ह सिस्टम जर म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी एलिमेंटरी कॅनल आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पचन होत आहे त्या ठिकाणी खूप सारे काय तर एन्झाईम्स आहेत ते सिक्रेट होतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एन्झाईम्स सिक्रेट होतात. एक चार्ट मी पुढच्या स्लाइडमध्ये टाकलोय, यावरून तुम्हाला बरीच आयडिया येईल. तर बघा, पोटाच्या ठिकाणी म्हणजे स्टमक ज्या ठिकाणी आहे, स्टमकमध्ये गॅस्ट्रिक वॉल आहेत ते काय करतात तर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतात. त्या गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये काय तर हे 3 पदार्थ असतात. हे 3 पदार्थ असतात, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस. इथं प्रत्येकाचं कार्य सुद्धा दिलेलं आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि काय तर म्युकस. यावरच आपल्याला प्रश्न विचारले की मानवाच्या पोटामध्ये जठररस स्त्रावत आहेत, बरोबर ना, गॅस्ट्रिक ज्यूस आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस. हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस है ना. त्यामुळे आन्सर काय येणार तर तिसरा. त्या 3 पैकी 2 दिलेलेच आहे, इथं तिसरा तर येणार आहे. पण त्यासोबत बाकीचं पण थोडंसं लक्षात ठेवा की बाकी अजून 2 ग्लँड कोणते आहेत. जसं इथं गॅस्ट्रिक वॉल हे ग्लँड आहे, ग्रंथी आहे. त्याच पद्धतीने लिव्हर आणि पॅनक्रिया आहे, हे कुठं सिक्रेट करतात तर जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, लहान आतडे आहेत, त्यामध्ये काहीतरी हे आपला पदार्थ आहे किंवा जो सिक्रेशन आहे तो सिक्रेट करत असतात. लिव्हर काय करतो, बाईल सिक्रेट करतो, त्याचं कार्य इथं दिलेलं आहे. त्यानंतर पॅनक्रिया काय करतो तर पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतो, ज्याच्यामध्ये परत 3 पदार्थ असतात आणि त्याचं पण कार्य काहीतरी इथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे चार्ट फार इम्पॉर्टंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये. नेक्स्ट, पुढचा आहे काय तर बघा, सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरण क्रम सांगायचे तुम्हाला. अगदी सोपा प्रश्न विचारला होता. ब्लड सर्क्युलेशन सिस्टममध्ये तुम्हाला फक्त ह्या एवढी डायग्राम जर चांगली माहीत असेल, नावं माहीत असतील तर सोपी आहे लक्षात ठेवायला. बघा, इथं 4 भाग असतात. मी इथं थोडं मार्क करून घेतोय. बघा, 1 2 3 4 असे 4 भाग आहेत. तर सगळ्यात आधी काय होतो की जो रक्त आहे हा सुपेरियर वेना कावाद्वारे या भागामध्ये येतो आणि या भागाला म्हणतात काय तर राईट ॲट्रियम म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये नाव लक्षात ठेवू आपण, सोपी आहे ते, राईट ॲट्रियम म्हटलं जातं. इथून जो रक्त आहे तो इथं जातो, तो रक्त या ठिकाणी गेला. आता या ठिकाणाहून सगळा जो रक्त आहे तो कुठे जातो तर तो पल्मनरी आर्टरी थ्रू हा लंग्सकडे म्हणजे काय तर फुफ्फुसाकडे प्युरिफिकेशनसाठी जातो. तिथं प्युरिफाय झालं की तो रक्त परत कुठे येतो तर तो हा बघा, हा इथून येणार कुठं तर या भागामध्ये, म्हणजे कोणत्या तर डाव्या अलिंदामध्ये हा इथून इकडे येणार आहे, डाव्या अलिंदामध्ये येणार आहे आणि इथून मग परत काय तर या भागामध्ये जाईल आणि इथून मग सगळीकडे पाठवलं जाईल. राईट. आता हा सिक्वेन्स आपल्याला आयोगाने विचारले की या 4 कप्प्यांचा सिक्वेन्स काय आहे तर बघा काय आहे इथं, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल. हा जो खालचा भाग आहे त्याला वेंट्रिकल म्हणतात. त्यामुळे सिक्वेन्स काय लक्षात ठेवायचे, राईट ॲट्रियम किंवा याला दुसरं एक नाव आहे ऑरिकल, ऑरिकल, राईट वेंट्रिकल आणि त्यानंतर लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट वेंट्रिकल. बस हा सिक्वेन्स आयोगाने विचारलेला होता. बघा इथं कुठं दिसतंय आपल्याला, पहिला येणार काय तर राईट ऑरिकल म्हणजे हा पहिला येणार, त्यानंतर राईट वेंट्रिकल हा दुसरा येणार, त्यानंतर हा तिसरा येईल आणि काय तर हा चौथा येणार आहे लेफ्ट वेंट्रिकल है ना. म्हणजे BDAC तिसरा पर्याय दिलेला आहे तो काहीतरी योग्य आहे. ठीक आहे, तर हा फंक्शन तुम्हाला समजून घ्यायचे. प्रत्येक नावं आहेत ते फार इम्पॉर्टंट आहे ब्लड सर्क्युलेशन सिस्टम मध्ये. नेक्स्ट, रेस्पिरेटरी सिस्टमची मी तुम्हाला डायग्राम दाखवलं होतं मगाशी, एक ट्री डायग्राम किंवा फ्लो चार्ट दाखवलं होतं. त्यामध्येच बघा
की सगळ्यात आधी ग्लुकोजचा कन्व्हर्जन पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिडमध्ये होतो आणि त्यानंतर मग ऑक्सिजन मिळालं तर क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन होतं, ज्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आणि नाही मिळालं ऑक्सिजन तर त्याला आपण ॲनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आणि त्या प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणतात. आता त्याच्या सगळ्यांमध्ये जी पहिला जो प्रोसेस होता जो एरोबिक आणि ॲनएरोबिक मध्ये कॉमन होता, कोणता, की ग्लुकोजचा कन्व्हर्जन पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिडमध्ये तो डायरेक्ट कन्व्हर्जन होत नाही तर या सगळ्या सायकलमधून होतो. ही अशी पूर्ण प्रोसेस आहे, या प्रोसेस थ्रू काय तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुवेटमध्ये होत असतं. आणि तुम्हाला प्रत्येक नावं हे सगळे ॲरो हे सगळे पाठ करण्याची गरज आहे. यावर डायरेक्ट प्रश्न आयोगाने विचारले. बघा, खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छवास प्रक्रियेतील नाही म्हटलंय है ना. मग आता इथं फक्त तुम्हाला नावं सिक्वेन्सच पाठ करायचं नाहीये, त्यासोबत हा त्याखाली एन्झाईम जे दिलेत ते सुद्धा पाठ करायचे आहेत आणि हे जे ॲरो आहेत ते सुद्धा पाठ करायचे आहेत. कोणत्या ठिकाणी एटीपी यूज होत आहे, कोणत्या ठिकाणी एटीपी तयार होत आहे ते सुद्धा पाठ करायचे. म्हणजेच काय तर अख्खी डायग्राम आहे ही पाठ करायची आहे. इथं डायरेक्ट आन्सर सांगतो बघा काय आहे, की कोणती पायरी नाही आहे तर फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट. बघा, फ्रक्टोज 1,6 डाय किंवा बाय है ना, म्हणजे डाय किंवा बाय हे दोन साठी यूज केले जातात. डायफॉस्फेट त्याचं कन्व्हर्जन कुठं होणार तर फ्रक्टोज 6 फॉस्फेटमध्ये, फ्रक्टोज 6 फॉस्फेटमध्ये होणार आहे. बरोबर. आता हे जर पायरी जर बघितलं तर इथं उलट आहे, म्हणजे फ्रक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेटमध्ये किंवा बायफॉस्फेटमध्ये होत आहे. म्हणजे हा कन्व्हर्जन असा होत आहे, हा कन्व्हर्जन असा होत नाही, त्यामुळे हा उलटा दिलेला आहे. त्यामुळे काय तर आन्सर काय येणार तर कोणती पायरी इथं नाही, या प्रक्रियेतील नाही आहे तर ती आहे काय तर सेकंड ऑप्शन आहे, तो योग्य आहे. नेक्स्ट पुढचा आहे की कॅल्शियम ऑक्साईड केमिस्ट्रीचा प्रश्न होता की स्टेबल ऑक्टेट मिळण्यासाठी काय केलं जातं. कॅल्शियम काय करणार किंवा ऑक्सिजन काय करणार, कोण इलेक्ट्रॉन एकमेकाला देणार आहे, त्याच्यावर रिलेटेड प्रश्न विचारलाय. यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि ऑक्सिजन दोघांचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित असायला पाहिजे. कॅल्शियम मध्ये असतं काय तर टोटल 20 इलेक्ट्रॉन असतात आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण लिहिलं तर ते किती आहे तर 2882 है ना. आणि ऑक्सिजनचं लिहिलं तर ऑक्सिजन मध्ये असतात टोटल 8 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किती तर 6. आता हे काय होणार बघा, जर यांना स्टेबल व्हायचं आहे तर दोघांच्या पण शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे. ते कसं होणार तर याला 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन काय तर याच्यामध्ये ऍड होतात आणि याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता नवीन जो तयार होणार तो किती होणार तर 2 आणि 8, कारण 6 मध्ये 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आलेत है ना, इथचे 2 इलेक्ट्रॉन्स कमी झालेत. आता याचा शेवटचा ऑर्बिट हा झाला ज्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे, ज्याचा शेवटचा ऑर्बिट 8 झाला, जो शेवटचा ऑर्बिट आहे ना ज्यामध्ये 8 आहेत, त्यामुळे काय तर दोन्ही पण स्टेबल होते. हे दोन्ही पण स्टेबल कसे झालेत किंवा CaOH हे कसं रिॲक्शन झालेलं आहे, कॅल्शियमने काय केलं तर आपले 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला दिलेत. कॅल्शियमने 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला दिलेत. बघा, कॅल्शियमचं अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूस जातील आणि म्हणून काय तर फर्स्ट ऑप्शन आहे तो बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा परत एक न्यूमेरिकल आहे केमिस्ट्रीशी रिलेटेड, दोनदा विचारले. मोल फ्रॅक्शनवर प्रश्न दोनदा विचारले. 32 ग्रॅम मिथेन रेणू वस्तुमान 16 ग्रॅम पर मोल आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन, म्हणजेच काय तर रेणू वस्तुमान किती आहे तर 32 ग्रॅम पर मोल एकत्र मिसळले. हे दोन वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन काढायचे. कोणाचं काढायचं आपल्याला, मिथेन वायूचं काढायचं. बघा, 32 ग्रॅम मोल मिथेन आहे, पण मिथेनचा ऍक्च्युअली 1 मोल म्हणजे किती ग्रॅम होत आहे ते दिलंय, म्हणजे किती तर 16 ग्रॅम पर मोल आहे. 32 ग्रॅम म्हणजे किती झाले तर 2, म्हणजे मिथेन मध्ये आपण जर कन्सिडर केलं, मिथेन जर कन्सिडर केलं आपण तर मिथेनचे इथं किती आहेत तर 2 मोल आहेत है ना. कारण 16 ग्रॅम इथं आता कॅल्क्युलेट करायची गरज नाही, पण काही ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट सुद्धा करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला त्यांचा ॲटॉमिक मास आणि त्यांचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. या प्रश्नात डायरेक्ट दिलेला आहे की 16 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे, 32 ग्रॅम म्हणजे किती झाले तर 2 मोल झाले. दुसरं काय तर ऑक्सिजन आहे, रेणू वस्तुमान किती तर 32 आहे है ना. 32 ग्रॅम म्हणजेच काय तर 1 मोल आहे. 192 म्हणजे किती असणार तर 192 भागाकार 32 करू आपण है ना. हे किती येणार तर बघा कितीचा भाग जाणार इथं तर आपण जवळपास 3 6चा भाग जाईल है ना. साइन 2 12, हातचा 1, साइन 3 18 आणि 19 कितीचा भाग गेला तर जवळपास तो 6चा भाग गेला. बरोबर, म्हणजे इथं किती आहेत तर ऑक्सिजन 192 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये किती मोल आहेत तर 6 मोल आहेत. आपल्याला कोणाचा विचारलंय, मिथेन वायूचं मोल फ्रॅक्शन विचारलंय. आता या दोघांचं जर रिॲक्शन मिक्स जर केलं तर टोटल होणार किती तर 8 मोल होणार आणि त्याच्यापैकी मोल मिथेन किती आहे तर 2 मोल आहे राईट. म्हणजेच काय तर 8 पैकी 2 म्हणजेच किती झालं तर हे 2 भागाकार 8 जर केलं तर 0.25 असणार आहे. आन्सर काय येणार तर याचा फर्स्ट ऑप्शन आहे तो योग्य असेल. मोल फ्रॅक्शन हे शाळेच्या पुस्तकात फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे, पण कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. हे सगळं तेच आहे बरोबर, फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. दोनदा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे.
नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हिरा विद्युत दुर्वाहक आहेत. आता इथं जे कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत कोणकोणते? ग्रॅफाइट, डायमंड, फुलेरिन, ग्रॅफिन, हे इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स आहेत. यांची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. त्यांचा स्ट्रक्चर आणि त्यांची जे स्पेसिफिकेशन्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते की नाही किंवा हीट म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी आहे की नाही, हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचं आहे. कशाशी रिलेटेड विचारले आपल्याला की यामध्ये आपल्याला हिरा पण आहे, ग्रॅफाइट पण आहे, है ना, याचं विचारले. म्हणजे तुम्हाला ग्रॅफाइट आणि डायमंड याचे रिलेटेड काही सेंटेन्स दिलेले आहेत. कोणकोणते आहेत तर बघा, हिरा विद्युत दुर्वाहक आहे का? हिरा बघा, हिरा विद्युत दुर्वाहक आहे का? हो. त्यामुळे काय तर पहिला काय असेल तर पहिला सेंटेन्स आहे तो बरोबर असणार आहे. ग्रॅफाइट मध्ये द्विमितीय पत्रकासारखी रचना आहे का? हो. हे बघा पत्रकासारखी म्हणजे पत्रे पत्रे असतात, एकमेकांवर अरेंज असतात. ठीक आहे, तो स्ट्रक्चर असतो कोणाचा तर ग्रॅफाइटचा, आणि म्हणून सेकंड सुद्धा काय तर तो बरोबर आहे. ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे का? ग्रॅफाइट हा विद्युत वाहक आहे, त्यामुळे काय तर हा सुद्धा बरोबर आहे. आणि खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात. हिरा नॅचरली सापडणारा सगळ्यात मजबूत पदार्थ आहे, त्यामुळे काच कापण्यासाठी किंवा खडकाला भोग पाडण्यासाठी काय तर हिऱ्याचा यूज होतो, आणि म्हणून काय तर सगळे सेंटेन्स हे सर्व बरोबर आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, कोणाची आयनन ऊर्जा IE सर्वात जास्त असते? आता ज्याच्याकडे चार्जेस जास्त आहे त्याची काय असणार तर आयनन ऊर्जा सर्वात जास्त असणार आहे. इथं क्लिअरली दिसत आहे की कोणाची जास्त असणार आहे तर ती Mg2+ याची काय तर सर्वात जास्त असणार आहे. नेक्स्ट अगदी सोपा प्रश्न होता की रासायनिक अभिक्रियाचा वेग हा साधारणपणे, हा पण प्रश्न 2-3 वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि अगदी सोपी आहे की ज्या वेळेस पण केमिकल रिएक्शन होत आहे तर त्यावेळेस काय असतं की ज्यावेळेस सुरुवात असते त्यावेळेस जे रिएक्शन करणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्यांची संख्या जास्त असते, आणि म्हणून काय तर सुरुवातीला जे स्पीड ऑफ रिएक्शन आहे ती खूप फास्ट होते, खूप काय होते तर खूप जास्त फास्ट होते. पण कालांतराने म्हणजे हळूहळू काय तर ती काय तर स्लो होत जाते. असं का होत असणार? कारण आता नंबर ऑफ जे अवेलेबल जे मॉलिक्युल्स आहेत रिएक्शन करणारे त्यांची अवेलेबिलिटी आहे ती कमी झाली आहे, आणि म्हणून काय तर स्पीड काय तर कमी होणार. याचा अर्थ काय की सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह काय तर ते कमी होत जातं. वेग कसं होणार तर कमी होत जाणार आहे. नेक्स्ट पुढचा सोपा प्रश्न होता, रिकामी जागा हा सौम्य शपनक, ज्याला काय तर माइल्डलेस रिड्युसिंग एजंट म्हटल्या जातं, जो फक्त कार्बोनिल गटाचं शपन इतर गट उदाहरणार्थ नायट्रो कार्बॉक्सिल इस्टर दुहेरी बंद असताना करतो. तर याचा आन्सर काय तर NaBH4 हा पाठच करायचा आहे की जो सौम्य शपनक आहे आणि कशाचा करतोय तर रिड्युसेस ओनली कार्बोनिल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ नायट्रो कार्बॉक्सिल डबल बॉन्ड अँड इस्टर ग्रुप. तर हा कार्बोनिल ग्रुप रिड्यूस करायचा जो शपनक आहे किंवा रिड्युसिंग एजंट आहे तो कोणता आहे तर तो NaBH4 आहे. ठीक आहे, तर मित्रांनो इथं आपण जे 2021चे सायन्सचे सर्व प्रश्न होते हे आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला बॅच बद्दल कोणती माहिती, कोर्सेस बद्दल कोणती माहिती घ्यायची असेल तर बोर्डवर तुम्हाला नंबर दिसत असेल त्यावर तुम्हाला माहिती मिळेल. परत एकदा सांगून देतोय, बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन जी आकार फाउंडेशनद्वारे लॉन्च केली जाणार आहे, आता 8 जानेवारीपासून चालू होत आहे. ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे, 8 जानेवारीपासून चालू होत आहे. जी बॅच कशी आहे तर प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये प्रीचे जे 2 पेपर्स आहेत GS1 आणि GS2 म्हणजेच काय तर CSAT सुद्धा तो सुद्धा कव्हर केलं जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी आहे. फी अगदी कमी आहे, फक्त 6,000 एवढी काय तर त्याची फी आहे. या बॅचमध्ये काय काय कव्हर केले जाणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट, करंट अफेअर, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत, हे सगळं कव्हर केले जाणार आहे. करंट अफेअर सुद्धा कव्हर केलं जाणार आहे. आणि ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर टेस्ट सिरीज चालू होत आहे 7 जानेवारीपासून. टेस्ट सिरीज चालू होणार आहे 7 जानेवारीपासून. सुरुवातीला काही सब्जेक्ट वाईज पेपर्स आहेत इन्क्लुडिंग करंट अफेअर्स, आणि त्यानंतर मग कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर्स इन्क्लुडिंग CSAT सुद्धा कव्हर केलं जाणार आहे. तुम्हाला बोर्डवर नंबर दिसत असतील त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून टेस्ट सिरीज बद्दल किंवा बॅच बद्दलची माहिती मिळवता येईल. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.